सूर्याचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम, तो माझा आणि शेवटपर्यंत माझाच राहणार आहे। आज पावत ते तुझे होते म्हणून तुला जसं वाटत असत, पण आता ते माझे आहेत। आणि ते माझेच होणार। सगळं व्यवस्थित चाललेलं असतं तेव्हाच कुठेतरी पाणी मुरत असतं, हे तुमच्या लक्षात येतंय का खुद? तुमच्या निशा मॅडमचा खरा चेहरा आपल्या समोर यावा म्हणून लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार, असं काहीतरी जे त्यांना कधीच कळणार नाही। तू बघितलेस ना? हा, पण तुम्ही एकदा नजरेखालून घालून घ्या, म्हणजे सह्या करायला। कसला एवढा विचार करताय? काय झालं का सर? आम्हाला आमची सही आठवण झाली। तुम्हाला अल्झायमर झालाय असं निदान आलं? ज्योती बकडा आमची एकच मागणं आहे, बाकी काय झालं तरी देखील तुम्हाला इसरण्याची वेळ त्यांना आमच्यावर अंटा काम आहे। दादासाहेबांची मनस्थिती सध्या ठीक नाहीये, त्यांच्या मनावर प्रचंड ताण आहे, त्यासनी इसरण्याचा आजार झालाय। तुम्हाला तर माहिती आहे की आम्हाला इसरण्याचा आजार झालाय। उद्या पुढे जाऊन आम्ही आम्हालाच विसरू शकतोय, म्हणून त्याआधी आम्हाला इच्छापत्र करून ठेवायचंय। त्या मालकांचा खून कोणी केला हे फक्त मला ठाव, आणि तसं पुरावा पण माझ्याकडं। काय पुरावा आहे? माझ्या मोबाईल मध्ये जे हे व्हिडिओ क्लिप आहे ते याचे। बाबा ते दादासाहेबांकडे माफी मागायला गेले होतात, काय झालं? मागितली की माफी? मागितले। मग आबा काय बोलले होते दादासाहेब? काय म्हणणार, मोठ्या मनानं माफ केलं मला त्यांनी। मला एक कळणं झालंय आबा, जर का तुम्हाला माफीच मागायची होती ते इतकं टाइमपास कशा पाहिजे केला तुम्ही? हा, डायरेक्ट माफी मागायची, मोकळं व्हायचं होतं की? चाल दे ना, तुझ्या नाही ध्यानात यायचं। मला खरंच ध्यानात येणं झालंय, पण आता तुम्ही दादासाहेबांची डायरेक्ट माफीच मागितली म्हणल्यावर गाबी जातो आता उद्यापासून का आम्हाला काय तंगड तोडून हातात देईन। आव पुण्याला त्या पतपिढीत कामावर जायचा इशा काढला तर कामावर जातो, कामावर। रघुबा, माफी मागणं ही लय मोठी कला आहे, सगळ्यांना जमत नसती ती। अलग ध्यानात, तिचा एक येळ असते, काळ असते, म्हणजे माफी अशी मागायची की ज्याच्यामुळे आपल्याला समोरच्याच्या मजबुरीचा फायदा घेता येईल। नाही पण आबा ते मला काही कळणं झालंय आबा, तुम्ही हसताय पण नक्की कोणाची मजबुरी? अरे येडा का खुळ तू, दादासाहेबाची मजबुरी म्हणलं तर कसं असते, आता त्यांना झाला इसरण्याचा आजार, तू ऐकून घेतो आता ते हळूहळू एक एक गोष्ट समजा काही इसरत जाणार आहे, त्यांच्या या इसरण्याचा आपल्याला फायदा करून घ्यायला पाहिजे का नाही? हा, फायदा करून घ्यायचा म्हणजे त्यांच्या मनात जागा करावा लागणार आपल्याला। एक डाव माफी मागितली तर बिघडतं कुठं? दादासाहेब, काय ग, काय काम होतं काय?
नाही तुम्ही गोळ्या घेतल्या का नाही एवढंच विचारायला आले होते. हा घेतलं की जरा पाय मोकळं करत होतो. गोळ्या घेतल्या. हे हा ठेव ठेव. वकील साहेब आले होते ना? हा आलेत की. काय म्हणले? काय नाही, आमच्यामध्ये चांगली चर्चा झाली. ज्या काही गोष्टी आम्हाला महत्वाच्या वाटत होत्या त्या आम्ही त्यांना सांगितल्यात. आता ते त्यांचं काम करतील. मला कळतच नाही दादासाहेब, तुम्ही का करताय इच्छापत्र? म्हणजे तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? विश्वास असो नसो याचा काही प्रश्नच येत नाही. पुढे जाऊन आम्ही संध इसरायला लागणार आणि मग आमच्या हातनं गडबड होऊन आपल्या घरात गैरसमज नको म्हणून ही भविष्यात ते तरतूद आहे. मी पुण्यांदा तुमची माफी मागते. मला माझी चूक मान्य आहे आणि माझ्या चुकीमुळे तुम्ही पुन्हा असा काही निर्णय घेणार असाल तर नाही. तू समजती असं काही नाहीये. जे आम्ही म्हणतो तेच आहे, बाकी काय नाही. तुमचंही बरोबरच आहे म्हणा. 17 खोल्यांचा वाडा आहे, गैरसमज तर होऊ शकतात आणि तेच होत राहतं. आता हेच बघा ना. नाही, मला जे माहित असेल ते समज सांगेन तुम्हाला. सांगा. नाही, असं फोनवर नाही बोलता येणार. हर्षवर्धन सबनीस, हर्षवर्धन सबनी. माझ्या डॅडचा मारेकरी दुसरा तिसरा कोणी नसून तुम्ही आहात, निशांत मुलाराव. माझ्या स्वप्नांपुढे दादासाहेब बी मोठे नाहीत. मग तिथं सबनीस कोण आहे? द्राक्षापर्यंत जाण्याचा मार्ग मिळाला. जयो. गोवर्धन, सिद्धिमा कुठे आहे? सिद्धिमा गायब आहेत. गायब? मी मम्मी पप्पांच्या रूम मध्ये शिफ्ट हो राहिले. तू नको मम्मी पप्पाला सोडून जाऊ. प्लीज नको ना जाऊ घर सोडून. प्रसंगाचा असा आहे की जीव घाबरा गोबरा होतो ना. सांगावं तर लागणारच. इकडे या, मला आधार नको का? आप्पा आम्ही आहे ना, तुम्ही सांगा. सासूबाई, हो नका ना त्रास करून घेऊ. आता सांगावं तर लागणच ना. नंदन मामा, कळलं आम्हाला. काय कळलं? अगं तुझं लग्न ठरलंय ना. काय ग बाई, हे गावभरच झालं म्हणायचं. आता कर बाई लग्न मिहिरशी. मावशी, या 4 बायकांच्या बोलण्यामुळे मला काहीही फरक पडणार नाही. ओके? आम्हाला पडतो आम्हाला फरक. दादाला पडतो. मावशी, असं काय करते सगळं? मिहिर कितीही चांगला मुलगा असला तरी जबरदस्ती करणार आहोत का आपण मधुरावर? नाही ना. ते काही सांगू नकोस मला. दादा तुला सांगते, या वर्षी एका तरी मुलीचं लग्न झालंच पाहिजे. नाही झालं ना तर मी या घरात येणं बंद करेन ना. मावशी, तुला आमच्या लग्नात इंटरेस्ट आहे की या घरात? हॅलो. काय लायकी बघायची आहे का माझी? तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याच्या अंगात लय मस्ती आहे ना. नाही, तुमच्या दोघांची मस्ती उतरवली ना तर बघा.